तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एका तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मित्रांनो आजचे एकदम महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. त्याकरता मित्रांनो तुमच्या नवीन मित्रांनो ज्यांच्या घराचं काम चालू होतं ना त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर मित्रांनो आज आपलं इथं फ्लॅटवर काम चालू होतं आणि इथं आपण आता हाजी नाही तर हाजीना ठोकण्याचं काम झालं होतं आणि आता इथं आपली बांधी चालू होती. इथं खाली पाहू शकता राहुल मिस्त्री कशा पद्धतीने बांधी केली आणि आपण राहुल मिस्त्री आज विचारू का आपण कशा पद्धतीने बांधी केली पाहिजे आणि त्या बांधीचं काय महत्व राहतं. तर नमस्कार राहुल मिस्त्री. नमस्कार राहुल मिस्त्री. आता नेमकं आमचं सांगा मित्रांनो व्यवस्थित सांगा, एकदम सोप्या भाषेत सांगा. तर तुम्ही एवढी जाड बांधी कशा पद्धतीने केली आणि याचं काय महत्व. सर्वात प्रथम आपला 3 फुटापेक्षा जर अशी रुंदी जास्त जर असली त्याच्या पद्धतीनं इथं तिथं खाली लावायचं 3 फुटापेक्षा. हा आता आपला आहे ना 4 फुटी, त्याच्यामुळे इथे जास्त येणं जाणं आहे ना तो होबरेट जास्त होणार आहे. समजा आपण गाणीचे पोते वगैरे असे गोण्या काही घेऊन येऊ, त्यामुळे ना असं डबल जाळी बांध नाही आणि गज आहे 10 mm त्याची दाढ बांध नाही. म्हणजे अशी आपली 3 इंचावर गज आहे आणि ही जाळी अशी डबल बांधायची. जे खालून आपल्याला जे मेन बार येईल ना ते इथं पाहू शकता तुम्ही कशी कायची झाली. याच्यावाली ही अशी वरून गेली पाहिजे आणि याच्या खालची मेन बार आहे ना याची अशी वरून गेली पाहिजे. जे करून आहे ना अशी जर झाली आपल्याली हे ना व्हायब्रेट होऊन असं खाली पडू शकत नाही. मजबूती येते जिनेला. बरोबर. म्हणजे मजबूती ठेवण्यासाठी राहुल मिस्त्रींच्या पद्धतीनं आता हा 4 फुटी जर केला तसं आपलं जर रेग्युलर जे असलं तर 3 फुटी असतो त्याची बांधी वेगळी राहते. पण 4 फुटीची जी बांधी होती ती मला तुम्हाला दाखवायची महत्व होती. तुमचे जर 4 फुटाचा जर जिना असला तर तुम्ही अशा पद्धतीने जिना बांधू शकता. राहुल मिस्त्री तुम्ही एकदम सोप्या आणि एकदम साध्या आणि एकदम समजून अशा पद्धतीने तुम्ही आपल्या मित्रांना माहिती दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत चला मित्रांनो आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.